धन्यवाद कमलेशजी. यानंतर माननीय ॲडव्होकेट राजेंद्र पै सरांना विनंती करतो ते आपलं मनोगत व्यक्त करतील. आजच्या सत्राचा विषय मराठी पाऊल पडतं मागे का पुढे, ते या सत्रात ऐकू. पण हल्ली वेडे आणि बाकडे पडते एवढं मात्र नाही. आणि सध्याच्या काळात ज्यांची पावलं वेडी वाकडी पडत गेली अशा पात्रांना निवडून त्यांनीच सांगितल्याप्रमाणे खूप रिपेअर करून आपल्या कादंबरीत घालून महेशनी त्यांना आत्ताच अमर करून टाकलेलं आहे. आणि तर नुसतंच हे कथासूत्र सगळ्यांना माहितीये, तर केलं काय त्यांनी नवीन? जे माहिती होतं आपल्याला तेच सांगितलं का? पण ते सांगणं त्याला आवश्यक वाटलं. काही काही धडे आपल्याला इतिहासात पुन्हा काही काही शिकवत असतात. गेल्या काही काळात घडलेल्या घटनांचा हा जो धडा आहे हा लेखबद्ध करणं त्याला आवश्यक वाटलं, हे महत्वाचं आहे. आणि ते लिहिताना त्यांनी जो त्रागा व्यक्त केलेला आहे, जी उद्विग्नता व्यक्त केलेली आहे, त्याच्या मागे नुसताच महेश मधला लेखक नाहीये, तर त्याच्या मागे महेश मधली मिश्किली सुद्धा आहे. तो विनोदी कवी आहे, विडंबनकार आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा कुठेतरी थोडेसे अत्रे उतरलेले आहेत. म्हणतात पहिलं परवा जेव्हा 13 ऑगस्टचा कार्यक्रम करायचा विषय निघाला तर तो धावत माझ्याकडे आला. जानेवारीपासून मागे लागलाय की ह्या वर्षी झेंडूच्या फुलांना 100 वर्ष पूर्ण होत आहेत, अजून ती फुलं ताजी आहे, अजून त्यांचा रंग विटलेला नाहीये. आणि त्यांनी अतिशय कष्ट घेऊन निवडून त्याचं संपादन करून एक सुंदर आवृत्ती आम्ही काढतोय, जी 13 ऑगस्टला प्रसिद्ध करतोय. हा जो आचार्य अत्र्यांचा वारसा होता, आचार्य अत्र्यांचा एक महत्वाचा वारसा असा की राजकारणात विनोद आचार्य अत्र्यांनी आणला. राजकारणी माणसांनी हे गंभीर असावं, विचारी असावं, त्यांनी मार्गदर्शन करावं. पण विनोदानी राजकारण जिंकता येतं. राजकारण ते नेहमी म्हणत की शिव्या ही राजकारणातली हिंसा आहे, तर विनोद ही राजकारणातली अहिंसा आहे. आणि अहिंसेचा विजय हा अधिक हिंसेच्या विजयापेक्षा मोठा असतो. म्हणून विडंबन कविता लिहून जेव्हा एखाद्याची आपण चेष्टा करतो, ती शिव्या देऊन केल्यापेक्षा अधिक टोचरी आणि बोचरी होते आणि कायम लक्षात राहते. नंतर काकासाहेब गाडगियांबद्दल बोलताना एका वाक्यात थापांचा तो सदैव पाजी, मतदारांना सदैव पाजी, थापांचा तो काका कोला, या एका वाक्यात हा माणूस थापा मारतो. तर महेश ची माझी ओळख झाली त्या कुठल्या तरी एका, म्हणजे आधीपासून आमची ओळख म्हणजे परिचय होता, पण कुठल्या तरी आकाशवाणीच्या कार्यक्रमात त्यांनी मला बोलावलं
आणि त्या एक कार्यक्रमाला मी गेलो होतो आणि तेव्हापासून झालेली ओळख वाढतच गेली. मग काही समान विचारांचे आमचे मित्र झालेले, मग तो अरुण म्हात्रे काय, अशोक बागवे काय, या नायगावकर काय, आम्ही अनेकदा भेटत गेलो. 1917 साली माझी आई निधन पावली आणि त्यानंतर मी तिच्या आठवणीसाठी शिरीष पै काव्यकट्टा सुरू केला. आणि त्यावेळेला महाराष्ट्रातली सगळी कवी मंडळी त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्यात भाग घेतला. तेव्हापासून मी, आणि त्यात महेशनी मला खूप मदत केली, कोणाला बोलवायचं, काय बोलवायचं. तर अशा प्रकारे आमची मैत्री वाढत गेली. ही काय बोलली किंवा आता अकोलकर काय बोलली, ही कादंबरी याच्या हातात पडेल तो 1 दिवसातच वाचून काढेल, तशीच आहे ती. आणि 1 दिवसात जी स्वतःला तुम्हाला वाचून काढायला लावते तीच कादंबरी खरी. ती घेतली आणि नंतर वाचू म्हणून बाजूला ठेवली की गेली. तर ह्यातला त्याचा तुम्ही नुसतंच त्यांचे चित्रण उभं केलंय ते महत्वाचं नाहीये. तर ते चित्रण उभं करताना त्यावर त्यांनी इतर पात्रांच्या शब्दांमधून जी उद्विग्नता व्यक्त केलेली आहे ती कादंबरी आहे. मी त्याला धन्यवाद देतो. त्यांनी इतकी कादंबरी सुंदर लिहिली, ती विकत घ्याल, वाचाल आणि त्याचं अभिनंदन करतो. त्यांनी मला इकडे बोलावलं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आणि यानंतर माननीय कुमार सरांना विनंती करतो, ते आपल्याला संबोधित करतील आणि मग आपण चर्चासत्राला सुरुवात करूया. चर्चासत्राला सुरू करण्यापूर्वीच पसायदान मी करणार आहे. तर त्याची सुरुवात आपण महाराष्ट्रापासून करतोय म्हणून आपण असं गृहीत धरूया की 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. तेव्हापासूनच्या महाराष्ट्राला आपण पुरोगामी वगैरे म्हणायला सुरुवात केली. पूर्वी पुरोगामी मराठी परंपरा असं म्हणायचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये ज्या शिवाजी पाटला वगैरे सगळ्या व्हायच्या त्यावेळेला, किंवा दवा पोद्दारी साहित्य संमेलनात बोलले त्यावेळेला अधिकृतपणे आपण पुरोगामी असल्याचं जाहीर केलं आपण ते संयुक्त महाराष्ट्र मुंबईसह झाल्यानंतर. आता संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. ते जेमतेम 1.5 वर्ष होते. त्यांना दिल्लीला बोलावलं संरक्षण मंत्री व्हा म्हणून नेहरूंनी, आणि कोणताही वादंग न होता त्यांनी सुचवलेल्या कन्नमवारांची नेमणूक मुख्यमंत्री म्हणून झाली. कुठे वाद नाही, राजकारण नाही, वातावरण तंग नाही, पेपरात हा होणार का तो होणार अशा चर्चा नाहीत, काही नाही. रुटीनली कन्नमवार मेले वर्षभरातच. त्याच्यानंतर म्हणजे 63ला ते मेल्यानंतर पुन्हा एक पुढे मोठे वाद वगैरे काही झाले नाहीत. कोण मुख्यमंत्री होणार, नावं सुचवा वगैरे काही नाही. पक्ष होता, पक्ष फुटलेला नव्हता, पक्षात वाद होते, पक्षात मतभेद होते, परंतु अत्यंत रुटीनली वसंतराव नाईकांचं नाव आलं, मुख्यमंत्री झाले. किती वर्ष राहिले? 63ला मुख्यमंत्री झाले, 67ला निवडणुका झाल्या तरी तेच मुख्यमंत्री राहिले. पुन्हा 72ला निवडणुका झाल्या, पुन्हाही तेच मुख्यमंत्री झाले. म्हणजे 63 पासून ते जवळजवळ 74च्या एंड पर्यंत 11 वर्ष कंटिन्युअस, कोणतीही गडबड, मामूली गडबड सोडून द्या, कोणती मेजर गडबड न होता 11 वर्ष सलग वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. 75ला आणीबाणी आली, त्या सुमारला ते
काढले गेले आणि तिथे शंकरराव चव्हाण आले. हा सगळा पट असा म्हणजे स्टेबल राजकारणाचा आहे. त्या 11 वर्षात एकच मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि 77 नंतरच्या 11 वर्षात 8 मुख्यमंत्री आहेत. 77 ते पुढे 88 या 11 वर्षामध्ये 8 मुख्यमंत्री आहेत. त्यात काही जण 2-2 आहेत. पण पहिल्यांदा 11 वर्षात एकच. हे स्टेबल राजकारण होतं महाराष्ट्राचं. महाराष्ट्रामधली अस्थिरता, महाराष्ट्रामधलं सगळं फुटीरता, याचा अर्थ पक्षातल्या लोकांना महत्वाकांक्षा नव्हते असं नाही. त्या पार्श्वभूमीवरती अरुण साधू हे भविष्यवेधी लेखक वाटतात. सिंहासन कादंबरी त्यांनी लिहायला घेतले 76 साली, ती प्रसिद्ध झाली 77 साली. आणि त्याच्यातले डायलॉग मधून मधून फिरत असतात आपल्या ह्याच्यावरती, ते तुम्हाला आजच्या राजकारणाचे वाटतात. त्यातले एक डायलॉग तर आता अलीकडे परत आला, ते त्या न्हाव्याकडे बसलेले निळू फुलेच आहे. आणि निळू फुले म्हणतात, काय होतंय राजकारणाचं, परत शिंदेच का, अशा अर्थाचं काहीतरी वाक्य त्या ह्याच्यात आहे. त्यावेळेला तो मनुष्य म्हणतो, शिंदे काय कोणी, आपलं काय जीवनात फरक पडतो, अशा टाईपचा डायलॉग त्याच्यात आहे. ती टेप खूप फिरते अलीकडे. मुद्दा ती टेप फिरते हा नाही. त्यावेळेला जे राजकारण नव्हतं ते होणार आहे महाराष्ट्रात, हे सिंहासन कादंबरीमध्ये त्यांनी अगोदरच चित्रित केलंय आणि नंतर ते घडलंय. म्हणून जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 77 ते 88 मध्ये 11 वर्षात इतके मुख्यमंत्री झाले, किंवा त्याच्यानंतरही सारखा, त्याच्यानंतर तुम्ही पाहाल, त्यामुळे आता प्रकाश म्हणला ते बरोबर आहे, 78 नंतर बाज बदलला राजकारणाचा, किंवा आता कमलेश म्हणला 78 नंतर आपली हेच बदलली, शैलीच राजकारणाची किंवा राजकीय व्यवहाराची बदलली. मग आता माणसं साधारणपणे तीच आहेत, असे नाहीत की माणसं एकदम बदललीत. 78 साली शरद पवार होते, बहुतेकशे लोक, आता ते तरुण असतील त्यावेळेला, पण त्यांनी पाहिलंय ना, आत्ता जे चाललंय तेही पाहत आहेत आणि त्यावेळी जे चाललं होतं तेही पाहत आहेत. मग ते त्यावेळच्या त्या 11 वर्षातनं किंवा 1960 साली महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतरच्या पुढच्या 15-20 वर्षात जे झालं त्यातनं काहीच शिकलं नाहीत. सगळं कसं एकदम लयाला जायला लागलं, कशामुळे एकदम सगळं लयाला जायला लागलं आणि कधी, आपल्याला याचा अंदाज येत नाही. आपल्याला 2 गोष्टींचा अंदाज आपण घेऊ शकतो, ते त्याचे कारण मीमांसा नाही. मराठीची चर्चा सुरू होण्यापूर्वीचं एक छोटंसं निवेदन, इथे मी भूमिका वगैरे काही सांगत नाही, फक्त संदर्भ देतो की साधारणपणे 1985 ला कॉम्प्युटर एरा सुरू होईपर्यंत आपला तमाम मराठी माणूस हा प्रामुख्याने चाळींमध्ये, काही प्रमाणात नुकत्याच उदयाला येऊ लागलेल्या सोसायट्यांमध्ये 1 BHK 2 BHK मध्ये राहत होता. कोणत्याही सोसायटीमध्ये कार पार्किंगच्या बद्दल वाद होत नव्हते. कारच बहुतेकांकडे नव्हत्या. 80-82 पर्यंत शेजारच्या घरात जर छायागीत लागलं किंवा भक्ती बरोबरचा कार्यक्रम सुरू झाला तर चर्चा व्हायच्या. सर्वसाधारणपणे मराठी मध्यम वर्गाकडे टीव्ही असणं हे सुद्धा श्रीमंतीचं लक्षण होतं. टीव्ही नसायचाच, आणि जो होता टीव्ही त्या काळात तो 5-6 तासच चालायचा. 24 तास टीव्ही आणि 100 चॅनल्स हा प्रकार त्यावेळेला नव्हता. 85 सालपर्यंत अजिबात नव्हता खरं. आणि 85 ला तो कलर टीव्ही आला, पण त्यावेळेला सुद्धा कलर टीव्ही आल्यानंतर आपल्याकडे प्रचंड मोठी पार्लमेंटमध्ये 2 दिवस चर्चा चालली होती की कलर टीव्ही असावा की नसावा. मराठी मध्यम वर्ग लोअर मिडल क्लासमध्ये होता, फार तर जस्ट अबोव लोअर मिडल क्लास होता. मराठी माणसांमध्ये श्रीमंत हा शब्द जवळजवळ मराठी कुटुंबांना लावता येत नव्हता. अगदी पूर्वीचं सांगायचं कारण, मी शाळेत होतो पुण्याला भावे स्कूलमध्ये, त्यावेळेला आमच्या संपूर्ण वर्गामध्ये एकाच मुलाकडे सायकल होती आणि सायकल असलेला मुलगा श्रीमंत असं साधारण त्यावेळेचं वर्णन होतं. सगळेजण चाळीतच राहायचे, कित्येक लोक तर 1 रूम अपार्टमेंटमध्येच राहायचे, आम्ही सुद्धा. आता ही वेल्थ ह्याच काळात निर्माण झाली आहे आणि त्याच्यानंतर आत्ताच आपण हे पाहतोय. कुठेतरी ह्या जनरेशन ऑफ वेल्थ
and generation of attitudes of people leading to generation of attitudes in politics. असं कुठेतरी धागे आहेत ते आपण दिसत नाहीत ते, कारण ते अदृश्य धागे असतात. हाऊ वेल्थ कॅन इन्फ्लुएन्स पॉलिटिक्स. आय एम नॉट टॉकिंग ऑफ अदानी अँड अंबानी, आय एम टॉकिंग ऑफ मिडल क्लास. बँक एम्प्लॉईज संपावर जायचे 82-83 साली पगारवाढीसाठी. LIC एम्प्लॉईज जायचे संपावर 82-83 साली. प्राध्यापक जायचे, बुकटू म्हणून त्यांची संस्था होती, पगारवाढीसाठी. शिक्षकांचे संप चालायचे 2-2 महिने 3-3 महिने पगारवाढीसाठी. 78 साली वसंतदादा पाटील जेव्हा मुख्यमंत्री होते तर रग कर्णिकांनी एक महाराष्ट्रव्यापी राज्य कर्मचाऱ्यांचा संप केला होता. त्यावेळेला शिवाजी पार्कवर मोठी रॅली झाली होती. त्यावेळी मी इकॉनॉमिक टाइम्समध्ये पत्रकार होतो. आम्ही नंतर वसंतदादांना भेटायला गेलो. कोणीतरी पत्रकार त्यांना प्रश्न विचारला की हा संप अजून चालू आहे, एवढी दहशत आहे संपकऱ्यांची? ते म्हणजे नाही रे बाबा, हा संप दहशतीने नाही चाललेला, त्यांच्या मागण्या बरोबर आहेत, त्यांच्या मागण्या चुकीच्या नाही आहेत. माझ्याकडे पैसे नाहीत त्यांना द्यायला, माझ्याकडे पैसे नसल्यामुळे संप चालू आहे, मी देऊ शकणार नाही. ते मी त्यांना सांगितलं मला परवडत नाही, सरकारच्या तिजोरीत तेवढे पैसे नाहीत. तुमच्या त्यावेळेला 10 लाख एम्प्लॉईज होते, 10 लाख एम्प्लॉईजना पगारवाढ द्यायला पैसे नाहीत, अशी चर्चा होऊ शकत होती रग कर्णिकांनी वसंतदादांमध्ये. ही 78ची घटना आहे, 78चा संप आहे, मला आठवते 55चा संप होता. आता प्रश्न असा आहे की त्यावेळेचे प्राध्यापक, आम्ही पत्रकार, आमचा एक संप 74 साली झालाय, प्रकाश पण होता, एक 78 साली झालाय आणि एक 84 साली झालाय. त्या सगळ्या संपामध्ये आम्ही आघाडीवर होतो. आमची एक मागणी बिल्डिंगमध्ये, टाइम्स ऑफ इंडिया बिल्डिंगमध्ये टॉयलेट नीट द्यावं अशी होती, टॉयलेट्स. बाकी मग बोनस पगारवाढ वगैरे होत्या. त्याच्या नंतरच्या काळात म्हणजे 95 नंतरच्या काळामध्ये आम्हाला कॉम्प्युटर नको का हवा या चर्चा झाल्या, पण ते फार पुढे गेलं, मला त्याच्यात जायचंच नाही. त्यावेळीपर्यंतचे सगळे ट्रेड युनियनचे पुढारी आणि शेतकऱ्यांचे पुढारी सुद्धा या मध्यमवर्गातले होते. बँक एम्प्लॉईजचे, AIBAचे, LIC एम्प्लॉईजचे, प्राध्यापकांचे, गिरणी कामगारांचे, पत्रकारांचे, सगळ्या युनियन्सचे पुढारी प्रामुख्याने मराठी असायचे. ते चळवळ करायचे. साहित्यामध्ये सुद्धा प्रामुख्याने मराठीच लोक आघाडीवर असायचे. गिरीश कर्नाड, बादल सरकार ही नावं ऐकून कौतुक वाटायचं, पण आपल्याकडे विजय तेंडुलकर कंपनी होतेच, सत्यदेव दुबे आपलेच होते, अमोल पालेकर आपलेच होते. हे बदललंय 90 नंतर, विशेषतः 85-90 नंतर. आता कुठेही तुम्हाला युनियनच दिसत नाही. मी पत्रकार झाल्यानंतर कित्येक वेळेला सुरुवातीला मोर्चे कव्हर करणं हाच एक कार्यक्रम असायचा. मोर्चे कव्हर करणे, काळ्यागोडापर्यंत जायचे मोर्चे. आता काळ्यागोडापर्यंत जायला कोणाला दिसत नाही. आता आझाद मैदानी बंद केले, त्यामुळे आता मोर्चे नाहीत, आंदोलन नाहीत. मला आठवते त्यावेळेला गोळीबार व्हायचे, लाठीमार व्हायचे, अश्रुधूर व्हायचे काळ्यागोड्यापर्यंत. कधी जाऊन दिलं जायचं नाही, काय की मरायचे बिचारे कामगार, तेही मराठीत असायचे. आता मध्यमवर्ग म्हणतो आता शांतता आहे, नाही ते मोर्चे बिर्चे नाहीत, मुंबई बंद वगैरे नाही. आता त्यावेळेला कसं मुंबई बंद व्हायची, केवळ बाळ ठाकरेंची नाही, कम्युनिस्टांची, जॉर्ज फर्नांडिसची. आता कसं सगळं शांत. आता ह्या मध्यमवर्गाला गडबड नको आहे. आता 85 नंतर पैसे आले त्याला. बँक एम्प्लॉईजचे पगार, इथे प्राध्यापक कोणी असतील तर त्यांना कळेल, प्राध्यापकांचे हेड ऑफ द डिपार्टमेंटचे पगार आता कशाला जातील प्राध्यापक संपावर. आता जर गेले असतं ते कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम रद्द करा म्हणून जायला लागेल, त्याच्यासाठी कोणी एकत्र येत नाही. आता बुकटू वगैरे संप करू शकत नाही, आंदोलनच करू शकत नाही. कोणत्याही व्यवसायामध्ये आता आंदोलन नाही आणि त्यामुळे मराठी पुढारी नाही. वेल्थ आहे, या माणसांकडे वेल्थ आहे. म्युच्युअल फंड नावाचा शब्द ऐकलेला नव्हता,
प्रॉव्हिडंट फंड हा अल्टिमेट शब्द फंड आपला. पेन्शन शब्द पत्रकारांना वगैरे नव्हतंच. त्यामुळे सेव्हिंग हे पोस्टात किंवा फिक्स डिपॉझिटमध्ये, ते सुद्धा इतकं मामूली की ते सेव्हिंग झाल्यानंतर ते आई वडील ज्या वेळेला रिटायर व्हायचे त्यावेळेला त्यांची मुलं अमेरिकेत असायची. ती अमेरिकेतली मुलं यांचे LICचे किंवा सेव्हिंगचे पैसे घ्यायला सुद्धा यायचे नाहीत. ते म्हणायचे आमचा 1 महिन्याचा पगार हा तुमच्या 20 वर्षाच्या प्रॉव्हिडंट फंड एवढा आहे. अशी आत्ताही कुटुंब आहेत. याच कुटुंबामधनं त्यावेळेला अमेरिकेला जायची क्रेज सुरू झाली. त्याच सुमारला मुख्यतः कॉम्प्युटर गेल्यानंतर. आणि मग NRI नावाची एक वेगळी मनुस्मृतीत नसलेली जात निर्माण झाली. ही NRI नावाची जी जात आहे त्या जातीचं आर्थिक, भौतिक, व्यावसायिक, सांस्कृतिक महती ही इतकी प्रचंड होती की ते नेहरूंच्या IITत शिकले आणि तिकडे गेले, इथल्या म्युन्सिपालिटीच्या शाळेत शिकले आणि तिकडे गेलेत. पण तिकडे गेल्यावर ते म्हणायचे भारतातले शिक्षण व्यवस्था बोगस आहे, भारतात भ्रष्टाचार आहे, भारतात आरक्षण आहे, त्यांचे लाड केले जातात दलितांचे. हे पुरोगामी महाराष्ट्रातल्या अमेरिकेत गेलेल्या NRI कम्युनिटीकडनं बोललं जाऊ लागलं आणि महाराष्ट्र बदललं. त्या NRIच्या मुलांनी इथल्या संस्कार, इथल्या पालकांवरती आणि समाजावरती संस्कार करायला सुरुवात केली की आता वर्शिप ओनली वेल्थ अँड सक्सेस, डोंट बॉदर अबाउट कामगारांचे हक्क ना आदिवासींचे हक्क. कोणती मेधा पाटकर कशाला कटकट करते, काय नाही होत, तिला पण अटक केली पाहिजे. ही भाषा राज्यकर्त्यांची नव्हती. हे कामगारांच्या नावावर धडा शिकवला पाहिजे, ही भाषा राज्यकर्त्यांची नव्हती, ही पोलिसांची नव्हती, ही आपल्या मराठी मध्यमवर्गाची होती, जो 85-90 पर्यंत तुलनेने लोअर मिडलमधनं मिडल आणि मिडलमधनं हायर मिडलला जायच्या तयारीत होता, पण हायर मिडल झालेला नव्हता. कलर टीव्हीच नव्हता 90 पर्यंत, कमर्शियल टीव्ही नव्हता. महाभारतामध्ये मध्येच गोष्ट सोडून तिथे रंगीत जाहिरातीला परवानगी नव्हती. त्यांना अट होती INBची, अगोदर जाहिरात दाखवा, महाभारतीचा एपिसोड संपल्यानंतर दाखवा. तीच गोष्ट रामायणाची मध्ये नाही दाखवायची. आता सिरियल केव्हा सुरू होते आणि सिरियल मधली जाहिरात केव्हा सुरू होते कळतच नाही, कारण दोन्ही एकच असतात जवळ. म्हणजे जाहिरातीतली गोष्ट आणि सिरियल मधली गोष्ट एकच असते. अशा अवस्थेमध्ये म्हणजे काहीशा निवांत अवस्थेत आपला मराठी मध्यमवर्ग, ज्याच्याबद्दल नागोबऱ्यांचा उल्लेख त्यांनी केला, विचारवंत, हा विचारवंत आता या वर्गात आहे, या निवांत स्थितीत आहे. त्यांना आर्थिक चणचणच नाहीये. या मध्यम वर्गाला आर्थिक चणचण नाही पुढच्या 10 पिढ्या. तो म्युच्युअल फंडात आहे, तो NRIंनी पाठवलेल्या फंडात आहे, तो शेअर मार्केटमध्ये आहे. 95 साली एका मला गोल्ड बुलियन, मी करेक्ट असल्यामुळे बुलियन मार्केटमध्ये एका माणसानं सांगितलं, मिस्टर केतकर 30 years डाऊन द लाईन 1 lakh rupees विल बी पर तोडा. तर म्हटलं काय वेळ लागले का, 1 लाख रुपये एक तोडा कोण घेईल? मंगळसूत्रातल्या 2 वाट्या मिळून 1 तोळा कधी कधी होतो गरीब माणसांच्या घरात. ते 1 लाख रुपये, तो म्हणलं यू विल सी. गेल्या 15 दिवसापूर्वी 1 लाख रुपये पण गेले तोळा. 1 लाख रुपये तोळा घेतल्यानंतर सुद्धा अक्षय तृतीयेला जळगावला मोठं मार्केट आहे, पॅक होतं पहाटे 4 पर्यंत. बुलियन मार्केट काही असो, गिराईक आहे मध्यम वर्गात. असं जर असेल तर आपण नक्की पुढे जायचं, म्हणजे अधिक वेल्दी व्हायचं, अधिक संपत्ती मिळवायची, अधिक आपल्या मुलांना अमेरिका, जर्मनी सगळीकडे पाठवून त्यांचं यश, तो नासामध्ये आहे, तो ॲपलमध्ये आहे, तो मायक्रोसॉफ्टमध्ये आहे, तो फेसबुकमध्ये आहे, तो तिकडे रिसर्च करतोय, त्याला बंगला आहे, त्याच्याकडे 3 कार्स आहेत, घरात 2च माणसं आहेत पण 3 कार. याचं कौतुक आपण आता करायचं, म्हणजे पुढे जायचं असेल तर. आणि मागे जायचं असेल तर मी शाळेत असताना एकच सायकल होती, त्या स्थितीत जायचं. कशाबद्दल, काय पुढे म्हणजे काय, मागे म्हणजे काय, काय म्हणजे झालं की आपण त्याला पुढे जाणं असं म्हणू,
आणि काय झालं, आपण असं म्हटलं की ते मागे जाणं असं नाही. तो प्रश्न प्रामुख्याने आपले वृत्ती, विचार आणि सांस्कृतिकतेचा आहे. आपण वृत्ती, विचार आणि सांस्कृतिकतेने मागे पडलेलो आहोत. त्यातनं कसं पुढे जायचं हा प्रश्न आपल्या समोर आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. मी सुरुवातीला कार्यक्रमाच्या म्हटलं होतं की बोधगयाचे जे सगळे उपक्रम आहेत ते ललित चिंतनाचं एक खूप छान दालन असं ज्याला म्हणतो, हे ललित चिंतन काय असतं याचं उत्तम उदाहरण होतं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. दुसरं, आपण सगळे खूप भाग्यवान आहोत की आपल्याला कुमार सरांना ऐकायला मिळतंय. मी आता सर 49 वर्षाचा आहे. मला वाटतं माझी ही शेवटची पिढी. तर एकदा खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तसंच हे धन आहे महाराष्ट्रात. मला माहिती नाही आपण हे किती जपायला पाहिजे. आणि आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला पण मी उल्लेख केला की आज गोविंदरावांचा जन्मदिवस आहे. असो, आता आपण थेट चर्चेला सुरुवात करूया. खरं तर यातले काही मुद्दे यांनी मांडलेले आहेत, पण तरी त्याच्यावरती प्रखर भाष्य होईल असं मला वाटतं. तुम्ही बसा ना. तुम्ही अच्छा, तुम्हाला हे सोयीचं. बरं, मी इथून बोलतो, म्हणजे बसून बोलण्यापेक्षा मला हे थोडंसं सोयीचं होईल. चर्चेला सुरुवात, अर्थात हा चर्चेचा जो विषय घेतलाय आपण, तो मराठी पाऊल पडते पुढे की मागे असा तो विषय. याची सुरुवात करताना, प्रश्न विचारण्याची सुरुवात करताना फक्त एक घटना जी घडली ती मी आपल्याला सांगू इच्छितो. 2017 साली एक घटना घडली होती. आपल्यापैकी काही जणांना माहीत असेल, काहींना त्याविषयी अधिक माहिती असेल. कलकत्त्यामध्ये ना एक रस्ता आहे, त्याला कॉलेज स्ट्रीट बुक मार्केट असं म्हटलं जातं. त्या संपूर्ण गल्लीच आहे ती. तिकडे पुस्तकं आहेत, प्रचंड पुस्तकं तिथे आहेत. आणि पुस्तकांचाच बाजार भरतो तिथे. वर्दळ असते, रहदारी असते, गाड्या येत असतात. आठवड्यातनं एक दिवस तिथे रहदारी बंद असते फक्त पुस्तकांसाठी, आणि एरवी पुस्तकं असतात. तर असा हा संपूर्ण तो रस्ता आहे कलकत्त्यामध्ये. एक दिवस अचानक कलकत्त्यातल्या महानगरपालिका जी काय त्या शहराची आहे, त्यांनी असं ठरवलं की याचं नाव बदलूया. फक्त नाव बदलणार होते, बाकी काहीच घडणार नव्हतं. ते बंद करून तिथे मॉल वगैरे उभा करणार नव्हते वगैरे, असं काही घडणार नव्हतं. म्हटलं तर ही छोटी घटना आहे. अख्खा कलकत्ता रस्त्यावरती उतरला. त्यांनी सांगितलं काय वाटेल ते झालं तरी चालेल, नाव नाही बदलायचं. या घटनेने खूप प्रश्न मनामध्ये उभा केला. मोठा प्रश्न होता. त्यांना काही संबंध नव्हता सत्तेत कोण आहे, विरोधक कोण आहे, आम्हाला काही देणं घेणं नाही. आमची अस्मिता त्या प्रश्नाशी जोडलेली आहे, नाव नाही बदलायचं. मला नेहमी अशा चर्चेंना सुरुवात करताना प्रश्न असा असतो की नेहमी आपण राजकीय मंडळी कोण आहेत, काय आहे, सत्ता कोणाच्या हातात आहे, ते काय करतात. मला असं वाटतं आपण कुठे आहोत याचा पण कधीतरी आपण थोडासा विचार केला पाहिजे. आणि प्रत्यक्ष ह्यामध्ये आपण काय करतोय, आपली भूमिका काय आहे, याचं एक उदाहरण देऊन मी पहिला प्रश्न कुमार सरांना विचारणार आहे. वैश्विक पातळीवरती काही घटना आपण विचार केला तर एक चंद्रयान मोहीम घडली होती. इस्रो आपल्याला सगळ्यांना माहित आहे. आता यातली नावं बघा. एस सोमनाथ, प्रमुख नावं, मी फार तपशिलात जात नाही. एस सोमनाथ, पी वीर मुथुवेल, एस उन्नीकृष्णन, मोहन कुमार, एम शंकरन, ए राजाराजन, के कल्पना. ही वानगी दाखल काही महत्वाची नावं घेतोय, अशी बरीच आहेत, पण ती साधारण याच दाटणीतली आहेत. आता जागतिक क्रमवारीमध्ये उद्योग क्षेत्राकडे वळूया. आता चंद्रयान झालं, आपण आता थोडंसं उद्योग क्षेत्राकडे वळूया. सत्या नाडेला आहे मायक्रोसॉफ्ट, सुंदर पिचाई आहे गुगल अल्फाबेट, वसंत नरसिंहन आहे नोवार्टीज, शांतनु नारायण आहे अडोब, अरविंद कृष्णन आहे IBM, लक्ष्मण नरसिंहन आहे स्टारबक्स. ही काही प्रातिनिधिक नावं. ही पण मांदिवाळी खूप मोठी आहे, मी तपशिलात नाही इच्छित. थोडंसं आपण क्रीडा विश्वाकडे, बुद्धिमत्तेशी निगडीत असं जाऊया. विश्वनाथन आनंद आहे, गुकेश आहे, प्रज्ञानंद आहे, कोनेरू हम्पी आहे, PV संधू आहे. अलीकडच्या काळात विराट कोहली आहे, महेंद्रसिंग धोनी आहे. ही पण यादी मोठी आहे. ही पण साधारण ह्याच याच्यात जाते. सर, क्षेत्र वेगवेगळी आहेत, प्रतिभा तोडीस तोड आहे. माझा प्रश्न असा आहे, ह्यात सगळ्यात मराठी पाऊल कुठे आहे? पुढे आहे, मागे आहे, मधल्यामध्ये लटकते की माती खाते? काय सांगाल? फक्त यशस्वी लोकांची यादी तू सांगितली. हो. अमेरिकेमध्ये आता प्रचंड प्रमाणावरती असा एक मराठी वर्ग आहे की जो निरनिराळ्या कंपन्यांमध्ये अत्यंत उच्च पण सर्वोच्च पदावर नाही. ही फॅक्ट आहे, सर्वोच्च पदावर नाही. पण सर्वोच्च पदावरच्या यादीमुळे मराठी माणूस मागे असं निदान अमेरिकेत दिसत नाही. अमेरिकेमध्ये सिग्नल सिस्टम, आता 2-3 उदाहरणं फक्त नावं तू विचारतोस म्हणून
हो. नाही तर मी नावं घेऊ इच्छित नव्हतो. क्लिंटनचा जो हेल्थ ऍडवायझर फॉर नॅशनल फेडरल होता तो अतुल गावंडे, तो 100% महाराष्ट्राचा आहे आणि तो जळगाव परिसरातला आहे. त्याला मी भेटलोय. त्यांची जी पुस्तकं आहेत अतुल गावंडेंची ती वर्ल्ड क्लास बेस्ट सेलर्स आहेत आणि ती मेडिकल आहेत, कादंबरी कथा नाही. त्यातलं एक पुस्तक आहे बिईंग मॉर्टल. बिईंग मॉर्टल या पुस्तकाचा सरळ सरळ विषय असा आहे की आत्ताची मेडिकल सिस्टीम, स्वतः ते टॉप लेवल डॉक्टर आहेत, आत्ताची मेडिकल सिस्टीम तुम्हाला जास्त जीवन काळ मिळावा, आयुष्यकाळ मिळावा म्हणून प्रयत्न करते, तरी पण ते मरणारच आहेत जास्त आयुष्यकाळ मिळतो. पण तुम्ही त्यांना टॉर्चर करून त्यांना जिवंत ठेवताय, ते करू नका. बिईंग मॉर्टल, लर्न टू डाय. याचा अर्थ तुम्ही औषध थांबवा, व्हेंटिलेटर काढून टाका अशा अर्थात ते म्हणत नाहीत. ते म्हणतात केव्हा तुम्ही तो निर्णय घ्यायचा जीवनासंबंधातला. आता हा अतुल गावंडे तिथे आहे. त्याच्यानंतर अमेरिकेतली संपूर्ण सिग्नल सिस्टीम जी आहे ती सिग्नल सिस्टीम करणारे एक ग्रस्त आहेत, ते आता न्यू जर्सीमध्ये आहेत. त्यांचं नाव शिरीष गुप्ते. ते पण मुख्यतः त्या सिग्नल सिस्टीम कंट्रोल करणाऱ्यांमध्ये एक प्रमुख आहे. सिलिकॉन व्हॅलीमध्ये असे माझ्या माहितीतले कमीत कमी 15-20 लोक असे आहेत की दे आर डिटर्मिनिंग द बेसिक रिक्वायरमेंट्स इन गुगल, मायक्रोसॉफ्ट, ऍपल, फेसबुक. ते सगळे मराठी आहेत, त्यांची कुठेही नावं येत नाही, ते स्टार्स नाही. वर्तमानपत्रांनी आपल्याला अशी सवय लावली आहे की वी अटेंड ओनली टू स्टार्स अँड स्टार मीन्स सक्सेस. मी इकॉनॉमिक टाइम्स मध्ये रुजू होईपर्यंत नंतर सुद्धा किलर इन्स्टिंग नावाचा शब्द ऐकलेला नव्हता. आता कोणी म्हणतात अरे काय नाही रे, किलर इन्स्टिंक्ट पाहिजे, मग ती दाखवली अजित पवारने, एकनाथ शिंदेनी. तर किलर इन्स्टिंक्ट नावाची जी गोष्ट नव्या मॅनेजमेंटने काढली, तशी किलर इन्स्टिंक्ट कदाचित ह्या मुलांनी अमेरिकेतल्या दाखवली नसेल. पण हा एकमेव मुद्दा नाही. ती मराठी मुलं सेकंड किंवा थर्ड लेवलला असतील किंवा टॉप लेवलला असतील, तिथे गेल्यानंतर आपण नेहरूंच्या IITत शिकलो हे तर विसरलेच आहेत. त्यांना आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा वाटतो हिंदुत्व. आता अमेरिकेत बसून हिंदुत्वाची चळवळ जितक्या जोरात चालवली जाते तेवढी भारतात पण नाही. NRI त्याच्या आघाडीवर आहेत त्या हिंदुत्वाच्या चळवळीत. तिथे त्यांची मोठी आघाडी आहे आणि त्यात सगळे आहेत, म्हणजे त्यात पक्ष विरहित वगैरे पुढे आहेत. पुढे मागेची चर्चा करताना हिंदुत्वाच्या आघाडीत NRI मराठी माणूस पूर्णपणे पुढे आहे. उदाहरणार्थ आता जो ममदानी न्यूयॉर्क मध्ये निवडून आलाय, अजून निवडून यायचा आहे, आता तो पहिल्या प्रायमरीज मध्ये आलाय, त्याला विरोध सगळ्यात जास्त कोण करतोय? तर इंडियन्स, आणि त्याच्यात मराठी आहेत. त्या दिशेने पुढे आहे पहिलं. ही मी प्रातिनिधिक नावं एवढ्यासाठी घेतली, त्याचं कारण असं आहे की जेव्हा वैश्विक आपण विचार करतो ह्या सगळ्या गोष्टींचा, अर्थात ते सक्सेस पण काही एका रात्रीत त्यांना मिळत नाही. त्यांनी तो त्यांच्या मेहनतीने उभा केलाय. सर म्हणतात ते 100% खरं आहे की आपली मराठी विद्यार्थिनी तिथे आहेत, काम करतात, माणसं तिथपर्यंत पोहोचली आहेत. महाराष्ट्रात मात्र तशी परिस्थिती आता कुठे सहसा दिसत नाही. तुम्ही म्हणालात ते अगदी खरं आहे. इथून तिथे जाऊन तिथे ते दिसण्यात येत आहे. मी पुढच्या प्रश्नाकडे वळतो. प्रकाश अकोलकर सरांना माझा हा प्रश्न आहे. महाराष्ट्राचा सामाजिक राजकीय मोठा पट आपण पाहिला. जय महाराष्ट्र हा शिवसेना नावाचा इतिहास आपण लिहिलाय, ग्रंथ तो लिहिला आपण. खरं म्हणजे तो जितका व्यापक आपण लिहिलात तितका तो कुठल्या एखाद्या शिवसैनिकालाही लिहिता आला नसता, कारण इतकं डेप्थ मध्ये तुम्ही तो लिहिलेला आहे. एक काळ असा होता जेव्हा मी ही आधीची नावं यासाठी दिली कारण माझा पुढच्या प्रश्नांमध्ये जी नावं आहेत ना ती त्याला अनुसरून आहेत. कारण एक काळ महाराष्ट्रामध्ये असा होता की आपण नेहमी म्हणतो की महाराष्ट्र हे देशाला दिशा देणारं राज्य होतं. आपल्याकडे C.D. देशमुख होते, आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, आपल्याकडे टिळक होते, आगरकर होते, रानडे होते, शाहू होते, फुले होते, सावित्रीमाई होत्या. ही सगळी माणसं आपल्याकडे होती आणि देशाला दिशा देण्याचं काम केलं. आज एकंदरीत महाराष्ट्रात जे काही घडतंय ते पाहून ही वाटचाल कुठे होणार आहे असं वाटतंय. मी व्यापक आपण एक विषयाकडे येऊया. उद्योग, भाषेकडे तर येणारच होतं, पण काही बात नाही.
आत्ता 2 दिवसांपूर्वी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर भाष्य केलं, ऑन रेकॉर्ड आहे, स्टेटमेंट आहे त्यांचं, की जनतेला असं वाटतं की आमदार माजलेत, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. त्यांचं जाहीर भाष्य आहे. तर काय वाटतं तुम्हाला, कुठे चालली आहे महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची वाटचाल? पुढे चाललंय पाऊल, मागे चाललंय, की काय आनंदी आनंदच आहे? ते मी या सगळ्याचा संदर्भ जे केतकर बोलले मगाशी, म्हणजे आत्ताच्या प्रश्नाच्या उत्तरात नाही, प्रास्ताविक म्हणून ते जे बोलले, हो, की मराठी मनुष्य हा मुरदार बनलेला आहे आणि फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळेला जसा जनतेने उठाव केला तसा ऍक्च्युअली उठाव करण्याची वेळ आलेली आहे. पण केतकरांचीच लाईन म्हणजे ती बरोबरच आहे लाईन, ती पुढे न्यायची म्हणजे तीच खरी लाईन आहे की 91 नंतर ग्लोबलायझेशन नंतर आलेल्या हातात आलेल्या पैशांमुळे, म्हणजे मी पत्रकारांसकट सगळ्यांना सांगतो की कोणालाही 90 साली जे पत्रकारांना पगार होते किंवा 90 साली बँक एम्प्लॉईजला जो पगार होता तो सगळा ग्लोबलायझेशन नंतर अनेक वेगवेगळ्या कारणांनी ज्या पद्धतीने वाढला त्यामुळे सामाजिक जाणीवा या बोथट होत गेला आणि मनुष्य आत्मकेंद्रीय होत गेला. आता सुद्धा असंच आहे की राज्यकर्ते कोणी झाले तरी आम्हाला काहीच फरक पडलेला नाही. उद्धव ठाकरे असले तरी मुंबई महापालिकेच्या रोडची दुर्दशा होतीच आणि एकनाथ शिंदे यांनी सिमेंट कॉन्क्रिटायझेशन सगळ्या मुंबईचं करायला ठरवल्यामुळे पण दुर्दशा झालेलीच आहे. त्यामुळे कामाला हेच जीवन आमचं नशिबी आहे आणि ते त्यांनी आता अत्यंत मुरदारपणे आत्मकेंद्रित वृत्तीने स्वीकारलेलं आहे. त्यामुळे गिरण्या कामगारांचा संप झाला, म्हणजे अद्भुत घटना होती ती. केतकरांच्या बरोबर काही त्यातल्या घटना कव्हर केल्या आहेत मी. तेव्हा मराठी माणूस किंवा मध्यमवर्गीय माणूस हा फक्त तो कामगार नाही, पश्चिम महाराष्ट्रातनं आणि कोकणातनं आलेला गिरणी कामगारच नव्हे, तर त्याला सहानुभूती प्रचंड संपूर्ण मराठी माणसांची होती. त्यात मराठी माणसांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मोठं योगदान दिलं, त्या मध्यमवर्गीय माणसांनी. तुम्ही तिथे हुतात्मा चौकात त्या 106 लोकांची नावं लावलेली आहेत, तुम्ही नावं बघा ती कोण. तो मराठी माणूसपणा, म्हणजे बाळासाहेब जे म्हणायचे मराठी माणूस इन्व्हर्टेड कॉमामध्ये कोट अँड कोट, तो मराठी माणूस आता शिल्लक राहिलेला नाही. तो आता मुरदार आणि स्वस्थचित्त आत्मकेंद्रित असा झालेला आहे. त्यामुळे पुढे काय होईल ते सांगता येणं फार कठीण आहे, अनलेस अँड अनटिल. आता केतकरांनी जो पुढे हिंदुत्वाचा मुद्दा नेला त्याच्यासाठी तुम्ही बघा की पुढचंच वर्ष हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष आहे. हेच वर्ष, याच दसऱ्याला त्यांना 100 वर्ष पूर्ण होणार आहे. ते 1 लाख सभा घेणार आहेत असं त्यांनी जाहीर केलं आहे. 100 वर्षातनं त्यांनी जी मनोवृत्ती तयार केली होती ती सगळी आता या अमेरिकेतील येणाऱ्या असोत किंवा मुंबईत आलेले अमराठी भाषिक लोक असोत, म्हणजे पर्टिक्युलर कुठल्याच कम्युनिटीबद्दल बोलत नाही, अमराठी भाषिक, त्यांची मनोवृत्ती जी झाली ती त्यांना रियालिटीपासून दूर नेण्याचं काम या संघाने जे केलं, वेगवेगळ्या विषयात गुंतवून ठेवून, त्याला 100 वर्ष लागली. आणि मोदी यांच्या रूपाने त्यांनी एक प्रतीक उभं केलं. त्यांच्या लक्षात आलं की हे प्रतीक चालू शकेल. त्यांनी वाजपेयी अडवाणी उभे करून पाहिले होते, पण त्यांना खूप आक्रमक आणि तुलनेने त्यांच्याशी तुलनेला उभे होते मनमोहन सिंग, जे अत्यंत त्यांच्यापेक्षा कैक पटीने बुद्धिमान पण अत्यंत मवाळ सौम्य परिस्थितीत आहे, खरे बोलणारे. हिस्ट्री विल बी मोर काइंडर टू मी, इतिहास माझ्याबाबत जरा अधिक दयादृष्टी दाखवेल, असं त्यांचं फेमस वाक्य आहे. त्यामुळे हे 100 वर्षात जे काय झालं त्यामुळे रियालिटी लोक विसरून गेलेले आहेत. तुम्ही अलीकडल्या काळात आलेले सगळे सिनेमे बघा, सगळेच लोक एका वेगळ्याच याच्यात गेलेले आहेत. त्यामुळे आता जसा गिरणी संप झाला तो मला वाटतं महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा दत्ता सामंतांच्या नेतृत्वाखाली झालेला संप. त्याच्यानंतर ग्लोबलायझेशनमुळे कुठेच परमनंट एम्प्लॉई संज्ञाच राहिली नाही, त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमच आणली. केतकरांनी ज्या टाइम्समधल्या 3 संपांचा उल्लेख केला, आता टाइम्समध्ये एकही मनुष्य परमनंट नाही आहे. आता तो 3 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टवर आहे. म्हणजे मीही कॉन्ट्रॅक्टवरच होतो शेवटची 15 वर्ष. पण त्यामुळे मराठी माणूस हा फक्त आपल्यापुरतं बघणारा झाला
संध्याकाळी एकतर तो मराठी सिरियल बघतो, नाही तर OTT वरचे हाणामारीचे सिनेमे बघतो, नाहीतर तो बारमध्ये बिअर पितो आणि आहे त्याच्यातच तो समाधान मानतो. त्यामुळे या 100 वर्षात जे विष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पेरलं ते मुख्यत्वे करून मुस्लिम विरोधातलं होतं. ते आपल्याला आता जागोजागी जाणवत आहे. त्यांनी सगळा कब्जा घेतलेला आहे. आणि नोम चॉम्स्की या प्रख्यात विचारवंतांचं एक वाक्य आहे की मोदी जितके डेंजरस नाहीयेत त्यापेक्षा मोदींची जी सायकी करोडो लोकांच्या मनात उभी करण्यात यश आलेलं आहे ते अधिक धोकादायक आहे देशात. पण मला तुम्ही नाही मी त्यालाच अनुसरून एक प्रश्न विचारेन की विरोधकांना गलित गात्र करणं हे मी समजू शकतो, पण गलितगात्र नाही करत ते, नेस्तनाबूत करून अगदी नेस्ताना म्हणजे परशुराम काहीतरी निर्वंश करण्याची प्रतिज्ञा केली होती तसं आहे त्यांचं. पूर्वी कसं होतं की दिल्लीला सुद्धा दिल्लीतल्या केंद्रीय नेतृत्वाला सुद्धा आवाज देण्याची ताकद महाराष्ट्रामध्ये होती. म्हणजे जसे काही आपण आता उदाहरणं सांगितली 76 असेल 78 वगैरे आपल्याकडे प्रयत्न झाले ना, आता ते सुद्धा नाही ना दिसत. आता ते सुद्धा पाहायला मिळत नाही की महाराष्ट्रातनं नेतृत्व म्हणून सुद्धा कोणी आवाज नाही करत. स्वपक्षी असेल ना कदाचित, पण तसंही काही होताना दिसत नाही. नाही पक्षांतर्गत आव्हान देण्याची पद्धत संघ परिवारात कधीच नव्हती. ज्यांनी सरसंघचालकांना प्रश्न विचारले ते संघाच्या बाहेर गेले. तीच पद्धत मोदी आणि शहा यांचा भाजप अवलंबित आहे. वाजपेयींच्या काळामध्ये पत्रकार वाजपेयींना, प्रमोद महाजनांना, अडवाणींना थेट उलटे प्रश्न विचारू शकत हो. आता प्रश्न विचारण्याची पद्धतच नाही कुठे राहिलेली. पत्रकारांनी विचारणं सोडून दिलेलं आहे आणि पक्षात तर शक्यच नाही. कारण त्यांनी पहिल्यांदा त्यांच्याबद्दल आदर असेल की 30 वर्षानंतर एका प्रमुख पक्षाला लोकसभेत बहुमत मिळालं. 89 नंतर पहिल्यांदा ते 2014 मध्ये मिळालं. त्यामुळे आदर निर्माण झाला असेल. बघता बघता अमित शहांना जोडीला घेऊन त्या आदराचं रूपांतर दरारात झालं, मग धाकात झालं आणि आता दहशतीत झालं. यानंतर पुढच्या प्रश्नाकडे मी बोलतो. पुढचा प्रश्न माझा ॲडव्होकेट राजेंद्र पैसरांना आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचं लढ्याचं नेतृत्व हे दस्तूरपुत्र खुद्द आचार्य अत्रेंनी केलं. आता या लढ्यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक अशी सगळ्या क्षेत्रातली जी मंडळी होती, मान्यवर होते आणि त्याच्यातनं अगदी सर्वसामान्य माणूस सुद्धा, हे सगळे त्या लढ्यामध्ये जोडले गेले. मग स्वराज्य मिळालं, पण सुराज्य मिळालं का? आज एकंदरीत आपण महाराष्ट्राकडे कसं पाहता, काय वाटतं तुम्हाला? आता माझ्या आधी जे दोघे जण बोलले म्हणजे केतकर आणि अकोलकर, इतका सम्यक विचार करणारी माणसं आहेत म्हणून तरी मी तरी अजून आशावादी आहे. समजून घेऊन लोकांपर्यंत काय पोचवावं याची जाणीव असलेली माणसं आपल्यामध्ये आहेत. हे पूरक समजतो. त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राचा लढा जेव्हा झाला, त्या लढ्यामध्ये आचार्य अत्रेयांची जी भूमिका होती ती अतिशय वेगळी होती. ती राजकीय, निव्वळ राजकीय भूमिका नव्हती किंवा त्या लढ्यात भाग घेऊन त्यांना काहीतरी प्रचंड व्यक्तिशः साध्य झालं असतं असं नव्हतं. प्रत्येक क्षेत्रात ते अगदी उच्च टोकावर जाऊन बसलेले होते. नाट्य असून दे, साहित्य असून दे, सिनेमा असून दे, विनोद असून दे. शिक्षकही होते ते आणि ते सर्व होते हे मराठी समाज जाणून होता. त्यामुळे त्या लढ्यात ते उतरले तेव्हा त्या लढ्याला एक वेगळं स्वरूप आलं
तो लढा निव्वळ राजकीय लढा राहिला नाही. तो प्रत्येक सामान्य माणसाला आपला वाटणारा लढा. अत्र्यांनी, मला स्वतः माहिती, अत्र्यांनी कितीतरी शाहिरांना प्रोत्साहन दिलं. मामर शेख काय, सगळे त्यावेळी ते शाहीर होतेच, त्याही आधी होते. पण एका कॉज, एका कारणासाठी त्यांना एकत्र करणं आणि त्यात त्यांच्यामधल्या विनोदाचा भाग होता. त्याच्यामुळे मध्यम वर्ग आपलासा केला होता त्यांनी. हे जे बोलत आहेत हे चुकीचं बोलत नाहीयेत, हे चुकीचं बोलणार नाही, हे प्रत्येक ऐकणाऱ्याला वाटत होत. त्यामुळे जेव्हा संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला, केतकर म्हणाले, तो पुरोगामी का झाला, तर संपूर्ण मराठी माणूस आपला एक लढा म्हणून तो लढला. आणि त्या लढ्यात सगळ्या स्तरातली माणसं होती. त्यात नुसतेच मध्यमवर्गीय आला, हे अतिशय महत्वाचं होतं. पण त्यात विद्यार्थी होते, त्यात कामगार होते, त्यात शेतकरी होते, त्यात प्रत्येक राजकीय पक्षाची माणसं होती. असा लढा पुन्हा करण्याची वेळ आलेली आहे. आणि असा लढा करण्यासाठी जे पुढारी तयार होत असतात त्यांना, आत्ताच जसं मी म्हटलं की केतकर काय किंवा अकोलकर काय, यांची संगत, सानिध्य आणि थोडासा सुविचार मिळाला तर मराठी माणूस मागेच आहे का पुढेच आहे हा विचार माझ्या मनात येत नाही. एवढा मी निराशावरती नाही. नक्कीच येईल. तेव्हा सुराज्य कधी येईल आणि सुराज्य आलं होतं का हा प्रश्न नाहीये. आणि त्यांना जरी काही वाटत असलं, केतकर म्हणले की एक जे वरती गेलेलं आहे, त्याचं उत्पन्न वाढलेलं आहे किंवा किलर इन्स्टिंग वगैरे वगैरे, हे सगळं होणार आहे, हे सगळं होतंय. त्यामुळे इतकं निराश व्हायची गरज नाहीये. या सगळ्यावरनं पुढे जाण्यासाठी मार्ग शोधणं, तुमचा एनआरआय असून दे काय, तो तिकडे असणारच आहे, तो निर्माण झालेलाच आहे. त्याबद्दल इतकं निराश व्हायचं की मराठी माणूस संपलेला आहे, की इतका खराब झालेला आहे, इतका खलास झालेला आहे की 1949 साली नानासाहेब गोऱ्यांचं त्यांनी जे वाचून दाखवलं. पण ते वाचून शहाणा होणारा माणूस सुद्धा अजून आहे, आपल्यामध्ये आहे. आत्ताच उदाहरणं दिली केतकरांनी, जगभर आहे, सगळीकडे आहे. मी ज्या ज्युडिशियरीमध्ये काम करतो, न्यायव्यवस्थेत काम करतो, तिकडे फार सम्यक विचाराची माणसं लागतात आणि ती आपल्यामध्ये भरपूर आहेत. त्यामुळे सुराज्य येईल, यायचं तेव्हा येईल. मी काही त्याबाबत इतका निराश नाही. म्हणजे अजूनही आपल्याला सगळे, आपण ज्याला म्हणतो सगळे दरवाजे बंद झालेले नाही आहेत असं म्हणायला हरकत नाही. खरं तर आता थोडासा भाषेकडे वळूया. महत्वाचा मुद्दा सध्या ज्या मुद्द्याला धरून एकूणच राज्यभर सगळं चाललेलं आहे. पुलंचा